नमस्कार मैत्रिणींनो, तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 36 साईजचं 3 फ्रीज प्रिन्सेस कटची कटिंग दाखवणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपण अस्तर व्यवस्थित करून घेऊयात. त्याच्यानंतर खालून एक लाईन ओढून घेऊया सरळमध्ये. हे बघा, ब्लाऊजची उंची, पूर्ण उंची मी 15 इंच घेतलेली आहे. आपल्याला तयार उंची 14 इंच पाहिजे, त्याच्यामुळे 1 इंच आपण त्यात ॲड करून घेतली आहे. वरून एक लाईन सरळ वरून घेतलेली आहे. तर बघा, 5.5 इंच आपण याच्यात शोल्डर घेतला आहे. 5.5 इंच शोल्डर टाकून आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी टाकून घेतली आहे. मुंडा आपण 5.25 इंच टाकलेला आहे. हे बघा, आणि त्याच्यानंतर छातीचे माप टाकूया. छातीची घडी आपल्याला 9 इंच, छातीचा 1/4 भाग 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे टाकून घ्यायचं आहे. सरळ लाईन ओढून घेऊया. त्याच्यानंतर 1 ते 1.25 इंचावर आपल्याला मुंड्याचा पाठीमागील आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. कमरेकडल्या साईडला आपल्याला थोडंसं खाली घ्यायचं आहे, त्याच्यामुळे फिटिंगमध्ये झोळ येत नाही. त्याच्यामुळे फिटिंगमध्ये आपल्याला तिथून घोळ येत नाही. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागील गळा घ्यायचा आहे. पाठीमागील गळा मी 9 इंच घेतला आहे आणि खालून आपल्याला 3 इंचाची गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. एक क्रॉस आखून आपल्याला गळ्याला गोल असा सिंपलचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगत आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमर टाकायची आहे खाली. आकार आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, मी कमर टाकली आहे. 7 इंच कमर आहे. 1 इंच टक्सचा पाठीमागील टक्स देतो, ते 2 इंच शिलाई मार्जिन. हे आपल्याला वरचं आणि हे खाली पूर्ण क्रॉस जोडून घ्यायचं आहे. हे बघा, एक मी क्रॉस जोडून घेतला आहे. आपल्याला आता हे कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण. तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर नक्की करा. हे बघा, हे कट करून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोरील भाग करायचा आहे. तर पाठीमागील भाग हा आपल्याला त्याच्यावर ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपल्याला अर्धा इंच आयुक पट्टीसाठी आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. हे बघा, अर्धा इंच तुम्ही वाढवून घेतला आहे. याला आपण सरळ लाईन वाढवून घेऊया. हे बघा, थोडंसं अस्तरचा पीस जर तुमचा जास्त खराब असेल तर तुम्ही त्याला प्रेस देऊन घेऊ शकता. हे बघा, तिथं एकदम मोजून घेऊया. अर्धा इंच घेतला आहे आणि पाठीमागील भाग हा ठेवून आहे तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित सेट करून घेते आधी. हे पाठीमागील आणि हे पूर्ण आपल्याला आहे तसं मी ड्रॉ करून घेतलं आहे. आपल्याला हे 3 पीस प्रिन्सेस कट आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे पुढील उंची आपल्याला 1 इंचाने वाढवून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टीचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ते सांगणच मी नंतर. बघा, 2.5 इंचाची खूण करून घेतली आहे. एकदा शोल्डर ते मोजून घेते. 5.5 इंच, 5.25 इंच मुंडा टाकून समोरील मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला सरळ लाईन वाढवून घेते. अर्धा ते पाऊण इंचावर आपल्याला समोरील मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याचा मध्य काढून तिथून आपल्याला आकार असा देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अतिशय सावकाशपणे आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर समोरील गळा हा 6 इंचाचा घेतला आहे. 3 इंच रुंदी घेतली आहे त्याची. हे बघा, पट्टीनं आपण हे क्रॉस जोडून घेऊन 1 ते 1.25 इंचावर आपल्याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. गोलाकार शेप देऊन झालेला आहे माझा. एकदा चेक करून घेते मी.
हे बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण हे 3 पीस प्रिन्सेस कट आहे. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला क्रॉसपट्टीची शिलाईसाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागतं. क्रॉसपट्टी मी आता 3 इंचाची टाकून घेते आहे. कमरेकडली साईड आणि हुकपट्टीकडली साईडकडून 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर हुकपट्टीकडेला आपल्याला अर्धा इंच वरती येऊन क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर टक्स पॉईंट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 10 इंचाचा टक्स पॉईंट मी टाकलेला आहे. आणि हुकपट्टीकडून आपल्याला 4.25 इंच एक घ्यायचा आहे आणि खालून आपल्याला हुकपट्टीवर 3.5 इंच घेऊन आपल्याला ही क्रॉस लाईन वळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 इंचाचा टक्स देऊन हे बघा मी सुरुवातीला आधी आकार देऊन घेते असं. त्याच्यानंतर वरी प्रिन्सेस कटचा असा शेप देऊन घेते. याला खूप प्रॅक्टिस करावी लागते, एकदाच सुरुवातीलाच शेप हा जमत नाही आहे. त्याच्यानंतर कमर टाकते 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच टक्सचे असे टाकून वरून काकीकडल्या साईडला अर्धा इंच वाढवून आपल्याला क्रॉस जोडून घ्यायचा आहे. की बघा अशी तयार झालेली आहे. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊयात पूर्ण. तोपर्यंत मी कट करते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्हाला जरी हेल्पफुल वाटत असेल तर लाईक शेअर नक्की करा. हे बघा हे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. हे बघा 3 पीस प्रिन्सेस कटचं. त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची आहे. सुरुवातीला आपल्याला खालून एक लाईन वळून घ्यायची आहे सरळ. त्याच्यानंतर माझी 5 इंचाची बाही आहे. मी 5.5 इंच त्याची उंची ठेवली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. जर तुमची बाही अस्तरची असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि विदाऊट अस्तर असेल तर आपल्याला 1 इंच ही शिलाई मार्जिन घ्यायची आहे. सरळ लाईन वळून घेतली आहे. अजून एकदा मोजून घेते आपण. त्याच्यानंतर बाहीची घडी 9.5 इंचाची टाकली आहे मी. 36 साईजसाठी 9.5 इंचाची घडी टाकायची, कारण नंतर आपल्याला जोडताना बाही कमी पडू नये म्हणून अर्धा इंच मी वाढवून घेतला आहे. 2.5 इंच खोली टाकून 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. वरच्या साईडला 1 इंच घेऊन आपल्याला ही क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. आता ह्या क्रॉस लाईनचा आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे. मध्ये काढून घ्यायचा. नंतर ह्या 2 मध्याचा एक मध्ये काढून घ्यायचा आहे. याचा पण मध्ये काढून घेऊया आपण. हा मध्य याच्या मधल्याच्या ह्याच्यावर 2 लाईन खाली आणि 2 लाईनवरी असं आपल्याला खुणा करून घेऊन आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हा बघा हा पाठीमागील बाहीचा आकार आहे, म्हणजे मुंड्याचा आकार आहे पाठीमागील. पुढील मुंड्याचा आकार आहे. पुढील मुंड्याचा आकार आपल्याला थोडासा खोल असतो. हे बघा असं आपल्याला खोल असं शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दंडगिरी टाकून घेऊया आपण. दंडगिरी 6 इंचाचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं करून आपल्याला हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यानंतर कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत मी. हे पुढील मुंड्याचा शेप आहे तो आपण काढून घेतला आहे, कट करून घेतला आहे. हे बघा हे त्याच्याने आपल्याला पुढील मुंड्यात काकीत असा झोळ येत नाही. हे बघा बाई अस्तर ठेवून मी मेन फॅब्रिक पण पूर्ण कट करून घेतला आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. तेही खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्समध्ये मी पूर्ण ब्लाऊज हे स्टिच केला आहे. तोही व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहे. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.